रामकृष्ण हरी. मनुष्य जन्म माणसाला खऱ्या अर्थानं भगवत प्राप्तीकरता मिळालेला आहे. परंतु मनुष्याचं जीवन जसं जसं उत्तरोत्तर माणूस बालवयात, तारुण्य अवस्था, वृद्धावस्था, बालवयानंतर तारुण्य अवस्थेत आल्यानंतर मनुष्य उन्मत्त होतो, मदोन्मत्त होतो. खरं तर इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो. स्वर्गीचे अमर इच्छिताती पाहे, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. या मृत्यूलोकात आम्ही जन्माला यावं असं त्या स्वर्गातील देव अपेक्षा करतात, तुकोबराय सांगतात. पण जोपर्यंत या देहामध्ये स्थित असणारा तो परमात्मा, तो आत्मा आणि जीवात्म्याला जोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख होत नाही, आत्मस्वरूपाची ओळख होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमार्थ करत असताना त्या परमात्म्याची ओळख होत नाही. आयुष्यभर माणसाने परमार्थ करावा, स्वच्छ करावा. जशी आपल्याला भूक लागते, तहान लागते, शरीराला आपण 3 वेळेचं जेवण देतो, अगदी तसंच त्या ईश्वराचंही नामचिंतन आपण वेळोवेळी घेतलं, प्रत्येक श्वासाला घेतलं, तर खऱ्या अर्थानं त्या ईश्वराचं जीवस्वरूप नष्ट होऊन आत्मस्वरूप त्या जीवात्म्याला प्राप्त होतं आणि तो त्या परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवंत सांगतात की अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहाम्यहम. जो माझी अनन्य भावाने सेवा करतो, मी त्याचा योगक्षेम चालवतो, असं भगवान परमात्मा गीतेत सांगतात. भगवद्गीतेचं चिंतन आपण करावं. रामकृष्ण हरी.